लोकसभा विधानसभेत त्यांना त्यांचे टांगा पलटी झालेला आहे। आता या महापालिकेत त्यांना पाणी पाजून त्यांचे घोडे फरार करायचे आहे। याच्या तयारीला आपण आणि नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये देखील आपण पाहिलं की झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये सर्व दूर धनुष्यबाण पोहोचला, हा भगवा झेंडा पोहोचला। कारण पूर्व विदर्भामध्ये आपण जवळपास 750 जागांवर नगरपालिकांमध्ये लढलो, 35 नगराध्यक्ष पदांवर आपण लढलो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4000 नगरसेवकांच्या जागांवर लढलो आणि 187 नगराध्यक्ष पदांवर लढलो। हा महाराष्ट्राच्या आणि शिवसेनेच्या इतिहासातला सुवर्ण काळ आहे। राजकारणामध्ये शब्द पाळणं हे देखील महत्त्वाचं आहे आणि म्हणून शब्द देतो, शब्द पाळतो आपण, म्हणून लोक विश्वास ठेवतात। आज म्हणून तर लोक जिथे जातो त्या गावामध्ये सगळं अख्खा गाव खाली येतो। शहरावर रस्त्यावर लोक येतात, गच्चीमध्ये येतात, बाल्कनीत बघतात। हे प्रेम जे मिळालंय ते सगळ्यात मोठं प्रेम आहे तुमच्या एकनाथ शिंदेला। मला मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री ही सगळी पदं वर खाली होतात, पदं येतात जातात, पुन्हा येतात। सत्ता येते जाते पुन्हा येते, परंतु नाव गेलं की पुन्हा येत नाही, हे बाळासाहेब आनंदीचे सांगतात। आणि म्हणून मला या सगळ्या पदांपेक्षा करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मिळाली ती सगळ्यात मोठी ओळख आहे। मुख्यमंत्री मी असताना देखील केंद्राने आपल्याला भरघोस असे पैसे दिले, भरघोस निधी दिला। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा निधी केंद्र सरकारकडून आला तेवढा कधी आला नव्हता आणि म्हणून हे डबल इंजिनचे सरकार लोकसभेमध्ये आपण जिंकलो, विधानसभेला जिंकलो, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आता महापालिका 29 महापालिकांमध्ये देखील आपण महायुती करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी पूर्णपणे विकास वरपासून खालपर्यंत आणि खालपासून वरपर्यंत या विकासाचं जे काही गंगा आहे ती गेली पाहिजे, पोहोचली पाहिजे। सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे। आणि म्हणून त्या ठाणे महापालिकेमध्ये देखील आपण पाहतोय की अनेक लोक आता एकत्र येतील, काय शिवसेनेचा भगवा झेंडा खाली उतरवण्यासाठी, पण त्यांच्या 7 पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा भगवा झेंडा खाली उतरला। आणि मी आपल्याला सांगतो की यशस्वी व्हायचं असेल तर घरात बसून चालणार नाही, यशस्वी व्हायचं असेल तर फील्डवर आपल्याला उतरून काम करावं लागेल। गेले 3.5 वर्ष या ठिकाणी हे बघा आले MK मडवी, नव्या मुंबईचे नगरसेवक आणि विनयाताई मडवी, एक लाडकी बहीण आली बघा, आणि करण मनोहर मडवी, तेजश्री मडवी, मिथुन पाटील नगरसेवक, अमित पाटील, पूनम मिथुन पाटील जिल्हा अध्यक्ष काँग्रेस, हे सर्वजण आले। या तुमचं स्वागत आहे। बसला ते नव्या मुंबईतले उभाटाचे नगरसेवक आहेत। मनोहर मडवी नगरसेवक, विनया मनोहर मडवी नगरसेविका, करण मनोहर मडवी नगरसेवक आणि मिथुन पाटील नगरसेवक, अमित पाटील, पूनम मिथुन पाटील आणि तेजश्री करण मडवी, या सगळ्यांचं मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो। आणि म्हणून विजय चौगुले पण आले। आणि म्हणून गेल्या 3.5 वर्षापासून आपण पाहतोय की एकनाथ शिंदेला सकाळी उठताना, बसताना, रात्री झोपताना शिवाय शाप दिल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही। पण मी त्यांना सांगितलं तुम्ही शिवाय शाप द्या, आरोप करा, पण हा एकनाथ शिंदे तुम्हाला आरोपातून नाही कामातून उत्तर देईल, कामातून उत्तर देईल। आतापर्यंत आपण बघत होतो लोगों के पीछे कुत्ते भोगते हैं, मैंने अपने पीछे इंसान को भोगते देखा है। भोगते रहो।
और मैं देखते रहता हूं. अरे किती बोलणार, किती. अरे एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, एका शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला, याचा तुम्हाला हजम नाही झाला, हे तुम्हाला पटलं नाही, हे तुम्हाला पचनी पडलं नाही. तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला धनधानगत मुख्यमंत्री पाहिजे. अरे 2.5 वर्षात या वेदना जाणणारा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला. मी माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे, कसा महिना काढायचा, कसा महिना चालवायचे हे मी पाहिले डोळ्यांनी. गरिबी मी पाहिली आहे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला, काही ना काहीतरी मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी केल्याशिवाय राहणार नाही. त्यातूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्यांनी हे पाहिलं नाही त्यांना काय करणार 1500 रुपयाची किंमत. आज किती सक्सेस स्टोरी आहे, किती लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन व्यवसाय केलाय, छोटा व्यवसाय मोठा केलाय, नवीन व्यवसाय सुरू केले आणि ह्याचा अभिमान आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, जाहीर सभेत तर मी बोलतोच, परंतु या लाडक्या बहिणींना फक्त 1500 वर आम्ही थांबवणार नाही. या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. या लाडक्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे. आणि हा शब्द जे आहे मी बोलतो ते करून दाखवतो, जे होणार नाही ते मी बोलत नाही. आणि म्हणूनच लोक विश्वास ठेवतात. सत्ता ही लोकांसाठी असते, आपल्यासाठी नाही. आपण जेव्हा तिचा वापर स्वतःसाठी करतो त्यावेळेस मात्र मग आपल्याला अपयश येते, यश मिळत नाही. आणि म्हणून माणसाने सत्ता असेल नसेल जेव्हा असं वागलं पाहिजे की सत्तेत नसला तरी तो माणूस जेव्हा बाजूला जात असेल तर त्या माणसाने पाठ फिरवता कामा नये, समोर बोलला पाहिजे, बाबा कसं आहे काय. कारण तुम्ही जेव्हा सत्ता असताना चुकीच्या पद्धतीने वागता त्या समोरचा माणूस म्हणतो सत्ता एका डोक्यात गेली होती, बरं झालं सत्तेतून उतरला. परंतु जेव्हा तुम्ही चांगले वागता तर हा भला माणूस होता, चांगला माणूस होता हे नाव आपलं निघतं, पक्षाचं नाव निघतं, जनतेच्या मनामध्ये तुमच्या मनामध्ये भावना निर्माण. असं आपल्याला काम केलं पाहिजे. हेच आपल्याला बाळासाहेबांनी, आनंद दिघे साहेबांनी शिकवलं. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये जे काय कमी वेळामध्ये जास्तीचं काम करण्याची संधी, भाग्य मला मिळाली, मी स्वतःला भाग्यवान समजतो की या ठिकाणी जी संधी मिळाली त्या संधीचं आपण सोनं केलं. म्हणून पक्ष संघटना वाढवताना सगळ्यांना सोबत घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये सत्तेची हवा जाता कामा नये. मी कोणतरी आहे, मी आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, हे जेव्हा आपल्या डोक्यात येतं तेव्हा सर्वसामान्य माणसाची नाळ आपली तुटत जाते. आणि मग आपल्याला त्याचा जेव्हा वेळ निघून जाते त्यावेळेस पश्चाताप करण्याची पाळी येते. आणि म्हणूनच अनेक राजकारणी आपण पाहिलेले आहेत, अनेक राजकारणी आपण पाहिले, त्यांचा इतिहास आपण पाहिलेला आहे. आणि म्हणून 2.5 वर्षाच्या कारकीर्द जी आहे, मला निर्णय घेताना मी बेधडक निर्णय घेतले, बेधडक काम करण्याचा मला अनुभव आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे, मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन केलेले आहे, मोठे छोटे सगळे ऑपरेशन केले. मी नेहमी त्याची आठवण आवर्जून करतो. मुंबई फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी, मला म्हणायचे, मुंबई जेव्हा डीप क्लीन ड्राईव्ह तुमच्या एकनाथ शिंदेने सुरू केली मुख्यमंत्री असताना प्रदूषण कमी करण्यासाठी, हे काय एक मुख्यमंत्र्याचं काम असतं का? मग काय मुख्यमंत्र्याचं काम घरी बसायचं असतं का? हे दाखवलं नाही. आम्ही तर रस्ते धुतले, तुम्ही तर मुंबई महापालिकेची एवढे वर्ष तिजोरी धुतली. तुम्ही काय काय खाल्लं, तुम्हाला काय सांगायचं इथं बोलत नाही मी, ते मुंबईत भाषणामध्ये ते बोलले. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.